28,11,997 एवढी लोकसंख्या आहे आणि त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 2,66,032 एवढी आहे आणि जमातीची लोकसंख्या एकूण ध्येय सदस्य आहेत 68 आणि त्या मग सदस्यांचं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि त्याच्यामध्ये 50% महिलांना देखील आरक्षण देण्याची तरतूद आहे। तर हे आपण कसं काढतो तर आपली टोटल जी लोकसंख्या आहे त्याच्या सर्वांना नमस्कार। मी रोहन घुगे, मी जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि आज जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत आज आपण अगदी सर्वांच्या सहकार्याने शांततेमध्ये पार पाडली। त्यामध्ये आपण जळगाव जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठीची आज आरक्षणाची सोडत घेण्यात आली। त्या 68 पैकी आपल्याकडे अनुसूचित जमातीसाठी 6 पदे होती, अनुसूचित जमातीसाठी 13 पदे, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 18 पदे आणि सर्वसाधारणसाठी 31 अशी 68 एकूण टोटल पदांचं आज आरक्षणाची सोडत काढण्यात आली। त्यामध्ये महिलांचं आरक्षण 50% देणे अभिप्रेत आहे आणि त्यासाठी देखील सोडत काढण्यात आली आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये 3 महिलांची जी आरक्षण सोडत आहे ती पार पाडण्यात आली। अनुसूचित जमातीसाठी 7, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 15 आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 9 आणि सर्वसाधारण 15 अशा प्रकारे ही 34 पदांची महिलांसाठीची आरक्षणाची सोडत आज पार पडलेली आहे। आज जी आरक्षणाची सोडत पार पडलेली आहे जिल्हा परिषदेच्या गटांची, त्यामध्ये हरकती घेण्याची देखील संधी आहे। 17 तारखेपर्यंत ह्या हरकती सर्व तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील दाखल करता येतील। तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी जनरल जे आहेत त्यांचे रेव्हेन्यू जे आहेत त्यांच्याकडे ही हरकती दाखल करता येतील आणि त्या हरकतींवरती अभिप्राय देऊन मग ते विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर फायनलाइज झाल्याच्या नंतर ते शासनाच्या राजपत्रामध्ये अंतिम जी आपली आरक्षणाची सोडत आहे ती प्रसिद्ध करण्यात येईल।